बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित कथा खोपटातला दिवा. वडाच्या झाडाची सावली खाटावर पडली होती. धर्माच्या अंगावरही त्या सावलीचे पांघरून पसरले होते. धर्मानं खाटेवर पडूनच आकाशाकडे नजर टाकली. साऱ्या आकाशात हळूहळू चांदणे फुटू लागले होते. खोपटाच्या समोरील जागा धर्माने संध्याकाळी झाडून साफ केली होती. चंद्राचा प्रकाश तिथं पडला होता. त्या प्रकाशातच धर्मानं आपली भली मोठी लाकडी पेटी ठेवली होती. या पेटीत धर्मानं आपले बरेच कपडे कोंबून ठेवले होते. खोपटात सामानाची गर्दी झाल्यानं त्यानं आपली ही पेटी सरळ मोकळ्या जागेत आणून ठेवली होती. आता अंधार दाट झाला होता. धर्माच्या लक्षात आलं की जवळच्या कुठल्याच खोपटात दिवे दिसत नव्हते. मगाशी त्याला तो उजेड दिसला तो चुलीतील जाळाचा होता. धर्माला बिछाण्यावर पडून राहण्याची इच्छा होत नव्हती. जवळजवळ 1 तास तरी गेला असेल. चंद्राचे बिंब माथ्यावर आले होते. त्याच्या खाटलीवर जरी अंधार होता तरी जवळची एक खोपटी मात्र चंद्राच्या प्रकाशाने पांढऱ्या कपड्यात गुरफटून पडल्यासारखी धर्माला वाटत होती. एक विचित्रपणा त्या खोपटाकडे पाहताना धर्माला वाटत होता. एक जोराचा विश्वास टाकून धर्मा स्वतःशीच हसला. गेले अनेक दिवस धर्माने आपल्या खोपटातला दिवा पेटवला नव्हता. बाहेर दारातच त्यानं सगळा संसार मांडला होता. तो तसा संसार नव्हताच. तो एकटाच. सोबत काय तो झुल पांघरलेला नंदी बैल. गावोगावी माळावर वस्ती करीत राहायचं. बाजूच्या उभारल्या खोपटातून चिल्ली पिल्ली बायकांचे संध्याकाळी हसण्या खिदळण्याचे आवाज यायचे. चुलीचा जाळ आकाशाला भिडायला निघायचा. चुलीचा तो लख्ख प्रकाश सूर्याच्या प्रकाशासारखा सगळ्या माळावर पसरायचा. अंधार दाटायला लागला की हाच प्रकाश हळूहळू मंद होत अदृश्य होऊन जायचा. खोपटातून चिडी चुप शांतता पसरायची. अशा शांत वेळेत धर्मा मात्र सतत डोळे उघडून आकाशाकडे पाहत राहायचा. त्याला वाटायचं या अफाट आकाशाला सोबतीला चंद्र चांदण्या तरी आहेत. माझ्या पाठी कोण आहे? आजूबाजूचा गोंगाट फक्त खेळण्यापुरताच. या गर्दीतील माझ्यासाठी कोण आहे? पहाटेला कावळ्यांची कावकाव सुरू झाली की या खोपटात ही जाग येते. मला मात्र कायमचा जागेपणाचा शाप देवानं दिला आहे असंच धर्माला वाटत राही. भोवतालच्या सगळ्या गोंगाटात राहूनही धर्माला कायम एकटेपणा सोसावा लागत असे. अगदी कोवळ्या वयातच बाबाबरोबर आईनंही या जगाचा निरोप घेतल्यानं धर्माचं सगळं मायेचं आभाळच निघून गेलं होतं. कोवळ्या वयातला हा आघात धर्मा विसरू शकत नव्हता. परिस्थितीनं त्याच्या मनावर ओढलेला ओरखडा वाढत्या वयाबरोबरच तसाच ताजा राहिला होता. असंच एका माळावर मुक्काम राहिला होता. सगळीकडे प्रत्येक कुटुंबाची खोपटी प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून उभी राहिली होती. एकाकी असल्या धर्माला त्या समाजाचे सगळे हात पुढे आले होते. खोपटं उभारून सगळे जिकडे तिकडे जात असतानाच धर्माला गदगदून आलं होतं. तो रडू लागला. बायका माणसांनीही धर्माच्या रडण्यानं आपल्या डोळ्यांना पदर लावला होता. त्याला कवटाळलं. गप बाबा गप, रडू नकोस, सारखं रडतोयास नव्हा असं समजावणीच्या सुरात बोलत एक एकटी धर्माचे डोळे पुसू लागली होती. तरीही धर्माला आई वडिलांची आठवण येतच राहिली. त्याला आपलं रडू थांबवता येईना. पोराला माय बापाची आठवण आली असेल. त्याच्याशिवाय पोरग असं सारखं कसं रडल? कोण आहे बापडे याला? तर ग किती दिवस झालं तरी बी आतड आहे ना, रडू येणारच. ते थांबल तरी कसं? एवढं लहान असताना सुद्धा किती कळतं या बघा कितीला. लई गुणाचा आहे यो लोक. असल्या पोरासनी देव समज लई घालतो या बघ.
त्याचं समद ध्यान या पोरांच्याकडे लागलेलं असतं या ना. वय हे खरं बोललीस, नाही हे खोटं समज. बघा की कसं रात्र काढून छान रडतं या. सभोवार गोळा झालेल्या त्या बायकांनी धर्माच्या पाठीवर मायेचा हात फिरवला. त्याचे डोळे पुसतच त्या सगळ्या अशा प्रकारचं बोलणं करीत होत्या. त्यांचेही डोळे डबडबलेले धर्माला दिसत होते. एकीनं तर धर्माला उचलून मांडीवर घेतलं. आता हे पोर पुढं कसं दिवस काढायचं अशी काळजी त्या बाईच्या चेहऱ्यावर दिसत होती. नगर रडूस बाळा, पुस पुस डोळं. किती वेळ त्या साऱ्या बायका धर्माची समजूत काढीत राहिल्या होत्या. खाटेवर पडल्या धर्माला हे सगळं आठवत राहिलं होतं. धर्मा काठीवरून उठला, खोपटाच्या कोपऱ्यात बसलेल्या आपल्या बैलाकडे गेला. त्याच्या अंगावर दिवसभर राहणारं झुलीचं ओझं काढल्यामुळे तो अगदीच निवांत वाटत होता. रवत करीत बसल्या त्या बैलाच्या तोंडावरून धर्मानं मायेनं हात फिरवला. मुके प्राणी तितकेच प्रेम देतात, माया देतात हे त्या बैलाने लगेचच धर्माला दाखवून दिलं. तोही आपली लांब जीभ बाहेर काढून धर्माचे हात चाटायला लागला. कितीतरी वेळ धर्मा तिथं तसाच बसून राहिला होता. दुसऱ्या दिवशी तिथला मुक्काम हल्ला होता. दुसरं गाव गाठण्यासाठी सर्वांची साहित्याची आवराआवर सुरू झाली होती. धर्मानेही मोठी धावपळ करून सगळे साहित्य गोळा केले. दुसरे गाव खूपच मोठे होते. तिथला माळ ही खेळाच्या मैदानासारखा मोठा होता. आजूबाजूलाही खूप झाडी असल्यामुळे धर्माला हे ठिकाण फारच आवडले. इतकी प्रशस्त जागा, निसर्ग सौंदर्यानं भरभरून गेलेलं ते ठिकाण फारच आवडलं. इथला मुक्काम कधीच हलू नये असं धर्माला वाटत होतं. पण हा निर्णय त्याच्या हातात कुठं होता. तिथले समाज प्रमुख मुक्काम हलवण्याचा निर्णय घेत आणि सर्वांना तो मान्य करून पाठोपाठ चालावं लागे. तरीही आहे तेवढे दिवस याचा आनंद लुटावा असं धर्माला वाटत होतं. गावाजवळ सुंदर असा नदी किनारा होता. अगदी सकाळी सकाळी धर्म आंघोळीसाठी आणि आपले कपडे लत्ते धुण्यासाठी नदीवर जाऊ लागला. जवळपास तासभर तो त्या पहाटेच्या वेळात वाफा बाहेर काढणाऱ्या नदीच्या उबदार पाण्यात मनसोक्त पोहत राही. त्याला नदीत पोहताना खूप आनंद मिळायचा. त्याला पाण्याच्या बाहेर येण्याची इच्छाच होत नसायची. माशासारखे सतत या पाण्यात पोहत राहावं असंच याला वाटू लागायचं. एक दिवस तो असाच पोहत असतानाच एका मुलीचा आरडाओरड करणारा आवाज त्याच्या कानावर आला. पाण्याबाहेर धाव घेत ओल्या अंगावरच बाहेर ठेवलेले कपडे गडबडनं अंगावर चढवीत तो आवाजाच्या दिशेनं धावला. एका बकऱ्याच्या खांडावर कुत्र्याने हल्ला केला होता. बहुतेक हे पिसाळलेला असणार हे धर्माला समजलं. बाजूला मळकट परकर पोलक्यातली ती पोरगी थरथरत उभी होती. धर्मानं प्रसंगावधान राखीत एक मोठी काठी शोधून काढली आणि त्या मेंढ्यांच्या कळपात शिरल्या कुत्र्याला घालवून देण्यासाठी तो त्या मेंढरांच्या कळपात धावला. रागाने बेभाम झाल्या धर्माने काठीचे सपासप तडाखे कुत्र्याच्या पाठीवर मारायला सुरुवात केली. धर्माने आपल्या बलदंड हाताने दिलेल्या त्या ताकदीच्या तडाख्याने बकऱ्याचा लचका तोडण्याच्या तयारीत असलेल्या त्या कुत्र्याने केकाटतच तिथून पळ काढला. रागानं बेभान झाल्या धर्मानं काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला, परंतु जीवाच्या आकांतानं पळणारं कुत्रं धर्माच्या हाती लागलं नाही. घामाघूम होऊन माघारी परतल्या धर्माकडे आभारी आहे अशी दृष्टीनं ती मुलगी पाहत होती. एका बकऱ्याच्या पायाचा चावा कुत्र्याने घेतला होता. त्यातून रक्त ठिपकत होतं. धर्मानं त्या मुलीकडून कापड घेऊन त्या बकऱ्याच्या पायाला घट्ट बांधलं. त्या अनोळखी मुलीशी बोलणं योग्य नाही अशा विचाराने धर्मा तिथून जायला वळला. कंच्या गावचं तुम्ही? तसा धर्मा थांबला. त्यानं माळावर पाल टाकून राहिल्याचं सांगितलं. आम्ही नंदी बैलवाला आहे. गावोगाव आमची अशी फिरस्ती असती. 2 दिवस झालं या गावात आलावात. नदीत पोहायला येतो या. तुमचा आवाज ऐकला आणि धावलो. धर्मा बोलत होता, परंतु त्या मुलीचे डोळे पुन्हा पुन्हा त्याच्या चेहऱ्यात काहीतरी शोधत होते. धर्मा संकोचला. येऊ म्या? लय येळ झाला या. किती दिवस या गावात मुक्काम आहे तुमचा? ते काय नाही सांगायला येत. आमच्यातली मोठी माणसं समज ठरवित्यात.
त्यांनी उलटा म्हटलं की आमची खुपटं हलतीयात. आता कवा येणार इकडं? उद्या येशीला काय? काहीतरी निश्चय केल्यासारखा विचार करून ती बोलत असल्यासारखं धर्माला वाटलं. उद्याला बघूया. नाही काय सांगायला येत. धर्माच्या बोलण्यानं तिच्या डोळ्यात निराशेची झाक तरळली. जणू तिच्या दृष्टीला म्हणायचं होतं की असे अधुरे उत्तर देऊ नका. धर्मा मात्र आता लगबगीनं चालू लागला. जाताना मात्र सांगून गेला, फिरताना समधी काळजी घेऊन फिरा. कवा काय इफरीती येईल नाही समजत. धर्माच्या त्या आपुलकीच्या शब्दाने ती मुलगी अधिकच भारावली. तिला बोलायचं होतं पण धर्मा थांबला नाही. हळूहळू धर्मा तिच्या सुखदुःखांचा सांगाती झाला होता. धर्माचा भावनाशील विनम्र स्वभाव, त्याची आदर्शील वागणूक, अबोलपणा त्या मुलीला कमालीचा आवडू लागला होता. भटकंती करणारा हा कोणी तरुण असावा असं तिला कधीच वाटलं नव्हतं. त्याची प्रत्येक आज्ञा ती झेलू लागायची. धर्मा दिसला की ती भारावून जाई. तिची वात्सल्याने भरली दृष्टी धर्माभोवती पिंगा घालीत राही. त्याला जे आवडे ते पुरवण्यासाठी ते आपला जीवाचा आटापिटा करीत असे. धर्माला तिच्या वागण्यात कृत्रिमपणा वासालाही जाणवत नव्हता. धर्माला पाहायला, त्याला भेटायला, त्याच्याशी पोटभर बोलायला ती आतुर झालेली असे. आपले हरवलेले काहीतरी सापडले आहे अशा आनंदात ती वावरत असे. आपल्या भावना केवळ शब्दाने वळणे घेत ती त्याच्याजवळ व्यक्त करीत असे. परंतु त्या समजूनही धर्माने त्याला कधी विरोधही केला नाही आणि कधी त्याचा स्वीकारही केला नाही. धर्माला माहीत होतं की आपले हे असे भटकंतीचे जीवन लोकांकडून मिळणाऱ्या धनधान्यावरच सगळा उदरनिर्वाह. अशा आयुष्यात तिला स्वप्न दाखवून आपण तिला दुःखच देणार असं वाटून त्याची पुढे जाणारी पावलं थांबत. हे योग्य नाही असं मन त्याला सांगत राही. परंतु आपले या जगात कुणीच नाही. हा एक आपल्या जीवनाचा केवढा आधार तयार होईल. आपलं मन मोकळं करण्यासाठी हक्काचं माणूस मिळेल. नव्या आशेनं, नव्या उमेदीनं पावले टाकताना निराशा दूर होत भक्कम पावलाने आयुष्याची चालगती वाढेल. तरीही तिला भेटताना धर्माचे मन सारखे कचखाई. साथ देण्यासाठी पुढे होणारे त्याचे हात लोखंड भरल्यासारखे तसेच जाग्यावर खिळून राहत. परंतु हे सारे कुठेतरी थांबावे असे धर्माला सारखे वाटत होते. एका निष्पाप भाबड्या मुलीशी आपण भावनिक गुंतवणूक करीत जाणे हे योग्य होणार नाही. तरीही धर्माला तिची आठवण बेचैन करीत होतीच. आत्ताही आपल्या खोपटात बसल्यावर तिची आठवण येताच त्याने आपल्या हाताची बोटे आपल्या कुरळ्या केसात जोरात खुपसली आणि आपले ताड ताड उडणारे डोके घट्ट दाबून धरले. त्याला वाटले आपण फार दमलेलो आहोत, म्हणूनच डोक्यात ही भूते नाचत आहेत. त्यांना शांत करण्याचा उपाय मात्र त्याला काही सापडायला तयार नव्हता. त्याचं डोकं गरगरत होतं. भिरभिरणाऱ्या विचारांना पकडीत ठेवून स्वतःला स्थिर ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता. एखाद्या उभ्या कड्यावर आपण उभे आहोत आणि तेथून आता खाली अगदी खोल दरीत पडणार तसेच त्याला वाटत होते. नवनवीन विचारांची त्याच्या मनात गर्दी होत चालली होती. त्या गर्दीला बाजूला सरण्याचा धर्मा प्रयत्न करत होता. त्यांना थोपवू पाहत होता. विचारांनी गोंगाट करीत त्याला पुरतं घेरलं होतं. त्यामुळं त्याच्या डोक्यात आता अधिकाधिक गोंधळ व्हायला लागला होता. आपल्याला काय करायचंय हे आपण विसरू किंवा नको तो शब्द बोलून जाऊ अशी भीतीची एक लहर त्याच्या मनात उठत होती. तो स्वतःशीच पुटपुटत होता. परंतु त्या शब्दांना काही अर्थ राहिला नव्हता. तरीही त्याचे ते पुटपुटणारे शब्दच त्याला खूप मोठ्या आवाजाचे वाटत होते. धर्माला वाटत होतं की त्याचं आयुष्य जणू काही थोपवता न येणाऱ्या एका शक्तिशाली हाताने त्याला सारखे झोडत राहिले होते. पुढच्या काहीही माहीत नसलेल्या दिवसांची धर्माला उगीच भीती वाटत होती. धर्मा दचकून धाडकन उठून बसला. त्याला नीट झोप लागलीच नव्हती. त्याला वाटत होतं आपली प्रकृती ढासळत चालली आहे. सकाळी सकाळीच त्याला समजलं की उद्या हे गाव सोडायचे आहे. आणखी काही दिवस इथला मुक्काम राहायला पाहिजे होता असं त्याचं मन अगदी अधीर होऊन म्हणत होतं. फक्त काही मोजका वेळीतला मुक्काम हलवण्यास राहिला होता. गाव सोडताना खाण्यापिण्याचा एक जंगी बेत आखला गेला होता.
लहान थोर सारी मंडळी उत्साहाने फिरत होती. हसण्या खिदळण्याचा गोंगाट सुरू झाला होता. सगळी कुटुंब वेगवेगळा संसार थाटून राहिली असली तरी सर्व एखादा कार्यक्रम असो अथवा किंवा काही कोणावर आपत्ती कोसळली असो, सगळे कसे एक दिलाने एकमेकांकडे धाव घेत जणू काही एकाच कुटुंबात राहणारी सारी मंडळी वाटत असत. आनंदाचा क्षण असो अथवा दुःखाचा, प्रत्येक गोष्ट सर्वांना आपलीच वाटत राहिल्याने इथलं सुख, इथला आनंद फार वेगळा होता. हे असे क्षण पैशांच्या मोजपट्टीत बसणारे नव्हते. माळरानावरचा मुक्काम ही त्यांना एखाद्या राजमहालापेक्षाही अधिक आनंद देणारा वाटत राही. प्रत्येक क्षणाचा उपभोग एक होऊन घेण्यातच धन्यता समजली जाई. धर्मानं अनेक वेळा हा अनुभव घेतला होता. त्याच्या एकटेपणाला या सर्वांनी खूप दूर लोटून त्याच्या झळा धर्माला बसू नयेत याची काळजी घेतली होती. त्यामुळं धर्मा थोरा मोठ्यांचा आदर करीत त्यांचा शब्द प्रमाण मानून ती वाटचाल करायचा. परंतु आता आलेली ही आपल्या जीवनातील चमत्कारिक वाटणारी घटना त्यांना कशी सांगावी हेच त्याला कळत नव्हतं. पालात सुरू असल्या त्या हसण्या खिदळण्याच्या साऱ्या गोंगाटापासून बाजूला होत धूळ भरला तांबडा रस्ता तुडवीत धर्मा इंदूला भेटायला चालला होता. धर्मानं नाव विचारण्यापूर्वी तिनं आपलं हे नाव धर्माला सांगितलं होतं. गेल्या 1-2 दिवसात तो तिला भेटला नव्हता. त्यानं कुठलाही निर्णय घेतला नव्हता. फक्त एक भेट घ्यायची आणि आपला मुक्काम उद्या हलणार आहे एवढं सांगून तिचा निरोप घ्यायचा, असं त्यानं ठरवलं होतं. ही शेवटची भेट घेऊन माघारी फिरताना धर्माला खूप वेदना होणार याची जाणीव होती. पण आपल्या या अस्थिर जीवनात तिची कसलीही फरफट होऊ नये असंच त्याला वाटत होतं. त्यामुळं मनावर खूप मोठं ओझं घेऊनच तो बाहेर पडला होता. हे ओझं आता कधीच खाली उतरवलं जाणार नव्हतं याची त्याला जाणीव होती. परंतु आता दुसरा कुठलाच पर्याय त्याच्या समोर राहिला नव्हता. परंतु इंदूची ही भेट मात्र तो कधीही विसरणारा नव्हता. धर्मानं प्रयत्न केला ती त्याला त्या लोभस स्वभावाचं विस्मरण होणं शक्य नव्हतं. धर्माची पावलं जड पडू लागली होती. रोज भेटीच्या ओढीनं झपझप पावलं टाकणारा धर्मा आज मात्र अगदी पाय ओढल्यासारखा चालत राहिला होता. ती वाट कधी संपूच नाही असंच त्याला वाटत होतं. पुन्हा एकदा इंदूच्या विचारानं त्याचं मन अस्वस्थ बेचैन झालं होतं. त्या भेटी अगोदर तो तसा एकाकी राहत असला तरी तसं त्याचं स्वच्छंदी जगणं होतं. आपल्या लाडक्या बैलाची सोबत त्याचं एकटेपण घालवणारी असायची. पण अशा काही घटना समोर येईल आणि या चक्रात आपण गुरपटून जाऊ हे धर्माच्या कधी स्वप्नातही आलं नव्हतं. विचारांच्या तंद्रीत तो केव्हा इंदूच्या भेटस्थळाशी येऊन उभा राहिला हे त्यालाही समजलं नाही. आपण भेटीला येणार असं त्याने इंदूला आधीच कळवलं होतं. परंतु ती दुःखी होईल म्हणून गाव सोडणार याबद्दल मात्र काही सांगितलं नव्हतं. समोर तिला समजावून बोलायचं असं त्यानं ठरलं होतं. जसजसा वेळ होत चालला तसतशी धर्माची चलबिचलता वाढायला लागली. इंदू असा उशीर तर कधीच करीत नव्हती. मग आजच असं काय घडलं की इंदूनं अशी पाठ फिरवली? जसजसा वेळ होऊ लागला तसतसं धर्माची घालमेल वाढत चालली. आता वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून धर्मा जाण्यासाठी पाय उचलणार एवढ्यात कसल्या तरी गाठोडं घेऊन घामाघूम झाली इंदू त्याच्याकडे येताना दिसली. तिची खूप धावपळ झाली आहे हे धर्मानं ओळखलं, पण तिच्या डोक्यावरचं गाठोडं कसलं हे मात्र त्याला समजत नव्हतं. इंदू जवळ आली आणि धर्माला काही बोलायला वेळ देण्यापूर्वी आपणच बोलू लागली. लईच वेळ झाला बघ, चल बिगे बिगे उशीर नका. म्हणजे कोणीकडे जायचं आहे? अरे विचार कसला करायलास? तुझ्याबरोबर यायसाठी समजा कपड्या लत्त्याचं गाठोडे घेऊन आलोया. उद्याच्याला निघायचं आहे ना, मग आता इच्छा आणि कसला करायलास? इंदूच्या बोलण्यानं धर्माचं मन हरकून गेलं. तो पुढं चालू लागला तशी त्याच्या पावला पाठोपाठ पावलं टाकीत इंदू चालू लागली. धर्माच्या खोपटातला दिवा आता संसाराच्या उजेडानं अधिक प्रकाशमान होणार होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.
प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.